वेलकम डिअर स्टुडंट. विद्यार्थिनींनो, मागील लेक्चरमध्ये आपण सोरगम म्हणजेच जवार कल्टिवेशन यामध्ये सीडरेट, स्पेसिंग, त्यानंतर इंटर कल्टिवेशन, मॅन्युअर्स, फर्टिलायझर, हार्वेस्टिंग, थ्रेशिंग आणि यील्ड हे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण शेवटचा मुद्दा म्हणजे जो आहे पेस्ट आणि डिसीज, तर सोरगम किंवा जवार या पिकावरती कोणकोणत्या प्रकारचे महत्त्वाचे पेस्ट आणि डिसीज येतात त्याचा डिटेल अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ जवार यामध्ये पाहूयात. स्टेम बोरर, जवार शूट फ्लाय और स्टेम फ्लाय, आर्मी वॉर्म्स आणि मीज फ्लाय असे 3-4 पेस्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला जो पेस्ट आहे तो आहे स्टेम बोरर. त्याचं नेचर ऑफ डॅमेज: द लार्वे इनिशियली फीड ऑन द लीव्ज. लार्वे म्हणजे काय, तर अळी अवस्था. ही अळी अवस्था, या अवस्थेत असताना ही पेस्ट पानांवरती सुरुवातीच्या काळामध्ये उपजीविका करते. सेकंड पॉईंट आहे लॅटर इट बोर्स द स्टेम अँड फीड ऑन द इनर कंटेंट कॉझिंग डेथ ऑफ सेंट्रल शूट कॉल्ड ॲज अ डेड हार्ट्स. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये पानांवरती उपजीविका करून त्याच्यानंतर हळूहळू त्या स्टेममध्ये, त्याच्या फांदीमध्ये ती बोर करते, होल करते आणि आतमधलं जे फीडिंग मटेरियल आहे, आतमधलं जे मटेरियल आहे त्याच्यावरती ती त्याची उपजीविका करते. आणि त्यामुळे काय होते, तर आतमधला भाग पूर्णपणे भक्षण केल्यामुळे, पूर्णपणे खाल्ल्यामुळे तो पोकळ होतो आणि ते स्टेम पूर्णपणे ड्राय होते. त्यालाच काय म्हणतात, डेथ ऑफ सेंट्रल शूट कॉल्ड ॲज अ डेड हार्ट्स. काय म्हणतात, डेड हार्ट्स. कारण पूर्णपणे तो जो शूट्स आहे तो पूर्णपणे सुकून जातो. त्याचं कंट्रोल मेजर कसं करायचं पहा. रिमूव्ह अफेक्टेड शूट्स अँड बर्न. ज्या ठिकाणी याचं अफेक्शन झालेलं आहे, ज्या ठिकाणी त्याची लागण झालेली आहे त्या ठिकाणी ते रिमूव्ह करायचे आणि बर्न करायचे म्हणजे जाळून टाकायचे. स्टबल्स मस्ट बी बर्न इमिडिएटली आफ्टर हार्वेस्टिंग. तर जे आधीच्या पिकाचे काही स्टबल्स असतील तर ते स्टबल्स आपल्याला इमिडिएटली काय करायचे आहेत, बर्न करायचे आहेत हार्वेस्टिंग केल्या. डस्टिंग ऑफ 4% कार्बारिल ग्रॅन्युल्स ॲट द रेट ऑफ 10 किलोग्रॅम पर हेक्टर. आपल्याला पावडर डस्ट करायचं आहे 4% किंवा 4% कार्बारिल. ते ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये असते आणि ते ॲट द रेट 10 kg पर हेक्टर. एका हेक्टरला 10 किलोग्रॅम कार्बारिल आपल्याला वापरायचं आहे. देन फोर्थ, स्प्रेइंग ऑफ एंडोसल्फॉन ॲट 30 to 40 days आफ्टर सोईंग. आणि यामध्ये जे काही एंडोसल्फान आहे तर हे याचीसुद्धा आपण स्प्रेइंग अगेन्स्ट स्टेम बोरर आपण करू शकतो. सोईंग केल्यानंतर 30 ते 40 दिवसानंतर आपण याची स्प्रेइंग करण्याची आवश्यकता आहे. तर थोडक्यामध्ये बघा, तुम्हाला ही जी पेस्ट आहे याचं फोटोग्राफ्स दिसते या स्लाईडमध्ये आणि त्याची जी डॅमेजिंग स्टेज आहे ती लार्वा स्टेज आहे. तर सुरुवातीला ही पानांवरती फिडिंग करून हळूहळू ती स्टेमकडे जाते आणि त्याच्यामध्ये त्याला बोर करून आतमधलं जे इनर कंटेंट त्याच्यावरती फिडिंग करते. त्यामुळे काय होते, तर डेथ ऑफ सेंट्रल शूट, मधलं जे शूट्स आहे तेच पूर्णपणे ड्राय होते आणि त्यालाच म्हणतात डेड हार्ट. कंट्रोल मेजरमध्ये ज्याच्यावरती जो भाग अफेक्टेड झालेला आहे तो रिमूव्ह करायचा आहे आणि बर्न करायचा आहे. त्याचबरोबर स्टबल्स हार्वेस्टिंग केल्यानंतर स्टबल्स आपल्याला इमिडिएटली बर्न करायचे आहेत. त्यानंतर कार्बारिल ग्रॅन्युल्स 10 किलोग्रॅम पर हेक्टर आपल्याला डस्ट करायचं आहे आणि एंडोसल्फान स्प्रेइंग करायचं आहे आफ्टर सोईंग 30 to 40 days आफ्टर सोईंग. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पेस्ट आहे तो आहे जवार शूट फ्लाय और स्टेम फ्लाय. या ठिकाणी सुद्धा आपल्याला याचं फोटोग्राफ्स अगदी क्लिअर दिसते कशाप्रकारे ही पेस्ट आपल्याला आहे. जशी आपल्या घरामध्ये माशी असते हाऊस फ्लाय, त्याचप्रमाणे ही जी जवारवरती येणारी शूट फ्लाय आहे किंवा त्याला स्टेम फ्लाय म्हणतो, तर त्याच प्रकारे आपल्याला ती दिसते. नेचर ऑफ डॅमेज आपण पाहूया. धिस पेस्ट इज फाउंड ऑन द जवार क्रॉप इन द अर्ली स्टेज ऑफ द ग्रोथ. म्हणजे सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये आपल्याला
ज्वार किंवा ज्वारी या पिकावरती ही पेस्ट आढळून येते. द मॅगट्स एंटर इंटू द स्टेम. मॅगट्स into the stem of the young plants and feed on the base of central shoot which forms dead hearts. आता ही जी स्टेज आहे ती मॅगट स्टेज आहे, आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे बघा. तर हे मॅगट्स काय करतात, तर एंटर इंटू द स्टेम, स्टेममध्ये एंट्री करतात, पण कुठल्या प्लॅन्टच्या, यंग प्लॅन्ट, अँड फीड ऑन द बेस ऑफ द सेंट्रल शूट, म्हणजे ज्या ठिकाणून पुढचं शूट डेव्हलप होणार आहे तर त्याच ठिकाणावरती अटॅक करतात ते, आणि त्यामुळे काय होते, तर त्या सेंट्रल शूट्स आहे त्या ठिकाणी आपल्याला डेड हार्ट दिसतो, कारण तो पूर्ण भाग आपल्याला सुकलेला दिसतो. आता याचं कंट्रोल मेजर काय आहे बघा. सीड ट्रीटमेंट विथ कार्बोफ्युरॉन. सीड ट्रीटमेंट आपण कधी करतो, बिफोर सोईंग ऑफ द क्रॉप. मग आपल्याला कार्बोफ्युरॉन याची बिफोर सोईंग सीड ट्रीटमेंट द्यायची आहे, कारण जर आपण सीड ट्रीटमेंट दिली तरच या पेस्टचा अटॅक आपण कमी करू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो. रिमूव्ह अफेक्टेड शूट्स अँड बर्न. यामध्ये सुद्धा ज्या शूटवरती जे शूट्स अफेक्ट झालेलं आहे ते रिमूव्ह करायचं आहे आणि बर्न करायचं आहे. अप्लिकेशन ऑफ 10% फोरेट ग्रॅन्युल्स ॲट द रेट ऑफ 15 किलोग्रॅम पर हेक्टर इन द सॉईल बिफोर सोईंग. आपल्याला काय करायचं आहे की फोरेट ग्रॅन्युल याचं अप्लिकेशन द्यायचं आहे 1 हेक्टरला 15 किलोग्रॅम सॉईलमध्ये, पण ते पण कधी, बिफोर सोईंग. म्हणजेच थोडक्यामध्ये बघा आपल्याला काय या स्लाईड्समध्ये जी काही पेस्ट दिलेली आहे जवार शूट फ्लाय किंवा स्टेम फ्लाय, तर याची डॅमेजिंग स्टेज आहे मॅगट्स, आणि ही पेस्ट अर्ली स्टेजेसमध्ये, क्रॉप ग्रोथच्या अर्ली स्टेजेसमध्ये आपल्याला आढळून येते. मॅगट्स जे आहे ते त्या स्टेममध्ये एंटर करतात की ज्यामधून किंवा ज्या ठिकाणाहून जो एक्सिस असतो किंवा ज्या ठिकाणून नवीन शूट डेव्हलप होणार असते त्या ठिकाणाहून ते काय करतात, त्या ठिकाणी एंटर करतात, आणि त्यामुळे काय होते, सेंट्रल शूट्स आहे ते पूर्णपणे ड्राय होते. या ठिकाणी इमेजमध्ये पण आपल्याला ॲरो करून दाखवलेला आहे डेड हार्ट्स. तर तो भाग जो काही छोट्या जो प्लॅन्ट्स आहे किंवा न्यूली ग्रोथ प्लॅन्ट आहे त्यामधून जो डेव्हलप होणार असतो त्याच भागावरती अटॅक केल्यामुळे पुढची त्याची वाढ होत नाही, आणि पानांवरती त्याच ठिकाणी ते अंडीसुद्धा घालतात. कंट्रोल मेजरला आपण कार्बोफ्युरॉनची सीड ट्रीटमेंट देणार आहोत. नंतर ज्या भागावर जो भाग अफेक्ट झालेला आहे तो रिमूव्ह करून बर्न करणार आहोत, आणि 10% फोरेट ग्रॅन्युल्स याची 1 हेक्टरला 15 किलोग्रॅम बिफोर सोईंग आपण अप्लिकेशन सॉईलमध्ये द्यायचं आहे. कुठे द्यायचं आहे, सॉईलमध्ये. त्याच्यानंतर तिसरी जी पेस्ट आहे ती आहे मिज फ्लाय, किंवा त्यालाच म्हटलेलं आहे इयर हेड मिज फ्लाय. मिज फ्लाय किंवा इयर हेड. इयर हेड का बरं म्हटलेलं आहे, कारण ही जी मिज फ्लाय आहे ही दाण्यांवरती डायरेक्ट अटॅक करते, म्हणजे त्याचं जे कोप्स आहे किंवा इयर हेड्स आहे, कणीस आहे, त्याच्यावरती अटॅक करत आहे, त्याच्यामुळे त्याला इयर हेड मिज फ्लाय असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याचं नेचर ऑफ डॅमेज आपण पाहूया. इट इज अ सिरियस पेस्ट ऑफ हायब्रिड जवार. इट इज अ सिरियस पेस्ट. ही सगळ्यात सिरियस पेस्ट आहे हायब्रिड जवारमधली, आणि ही हायब्रिड व्हरायटीज ज्या आहेत जवारच्या त्यामध्ये आपल्याला आढळून येते. द मॅगट्स फीड ऑन द इन्फ्लोरसन्स. इन्फ्लोरसन्स म्हणजे जे मॅगट्स आहे याची डॅमेजिंग स्टेज काय आहे, मॅगट्स आहे, आणि ती कशावर अटॅक करते, इन्फ्लोरसन्स, जो काही तुरा असतो येणारा पुढचा की ज्यामध्ये ग्रेन फॉर्मेशन होणार असते त्यावरतीच हे फीडिंग करतात. अफेक्टेड प्लॅन्ट्स ग्रेन फॉर्मेशन डज नॉट टेक्स प्लेस. त्यामुळे काय होते की ज्या प्लॅन्ट्सवरती याचा अटॅक झालेला आहे त्या ठिकाणी ग्रेन फॉर्मेशन, दाणे भरण्याची प्रक्रिया आपल्याला होताना दिसत नाही. ठीक आहे. नेचर ऑफ डॅमेजमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, इट इज अ सिरियस पेस्ट ऑफ हायब्रिड जवार. मॅगट्स फीड ऑन द इन्फ्लोरसन्स अँड द अफेक्टेड प्लॅन्ट्स ग्रेन फॉर्मेशन डज नॉट टेक्स प्लेस. त्यानंतर कंट्रोल मेजर. डस्टिंग 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट ऑफ 20 to 25 किलोग्रॅम पर हेक्टर. आपल्याला काय करायचं आहे, डस्ट करायचं आहे. कुठला पावडर, लिंडेन पावडर. ठीक आहे. 1 हेक्टरला 20 ते 25 किलोग्रॅम. याचं पर्सेंटेज नाही लक्षात ठेवलं तरी हरकत नाही. नंतर सेकंड, अप्लाय 4% एंडोसल्फान ग्रॅन्युल्स ॲट द रेट ऑफ 10 किलोग्रॅम पर हेक्टर. नंतर आपण काय करणार आहे, एंडोसल्फान ग्रॅन्युल हे अप्लाय करणार आहे 1 हेक्टरला 10 किलोग्रॅम.
आणि तिसरं आहे फॉलो झोनल मेथड्स ऑफ सोईंग. झोनल मेथड्स आपल्याला वापरायची आहे की ही जी मेथड्स आहे झोनल मेथड्स, तर ह्या झोनल मेथड्समुळे मिज फ्लाय याचा जो अटॅक आहे तो आपल्याला कमी करता येऊ शकतो किंवा ह्या पेस्टला आपल्याला कंट्रोल करता येऊ शकते. आता कंट्रोल मेजरमध्ये बघा, आपण लिंडेन पावडर वापरलेली आहे 1 हेक्टरला 20 ते 25 किलोग्रॅम. त्यानंतर एंडोसल्फॉन 1 हेक्टरला 10 किलोग्रॅम आणि झोनल मेथड ऑफ सोईंग आपण अप्लाय केलेली आहे. तर आपण 3 पेस्टचा अभ्यास केलेला आहे. स्टेम बोरर, शूट फ्लाय आणि मिज फ्लाय हे महत्त्वाच्या 3 पेस्ट याच्यावरच्या आहेत. बघा एकदा आपण इमेज पाहून घेऊया. स्टेम बोरर आहे, नंतर शूट फ्लाय किंवा स्टेम फ्लाय म्हटलेलं आहे आणि इयर हेड किंवा मिज फ्लाय असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट डिसीजेस. यामध्ये ग्रेन स्मट, लूज स्मट आणि डाउनी मिल्डू हे तिन्ही डिसीज आपण पाहणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचे डिसीज या क्रॉपमधले आहेत. हा आहे ग्रेन स्मट. बघा यामध्ये फोटोग्राफ्स बघून आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सिम्पटम्स आपण पाहूया, याची लक्षणं कोणकोणती आहेत. इट इज अ फंगल डिसीज ऑफ जवार. कुठला डिसीज आहे? फंगल डिसीज. द अफेक्टेड प्लॅन्ट शोज स्टंटेड ग्रोथ. यामध्ये ज्या प्लॅन्ट्सवरती याचा अटॅक झालेला आहे तर त्या झाडाची वाढ खुंटते किंवा कमी होते, आपल्याला पुरेशी वाढ झालेली दिसून येत नाही. द ग्रेन्स ऑफ इन्फेक्टेड प्लॅन्ट्स ट्रान्सफॉर्म इंटू इलॉंगेटेड सोरस. आता या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण करून बारकाईने जर लक्ष दिलं तर जनरली ज्वारी त्याचे जे दाणे असतात ते गोलाकार असतात, पण या ठिकाणी जे आहेत ग्रेन्स, ज्या ठिकाणी इन्फेक्ट झालेला आहे ह्या डिसीजचा, तर या ठिकाणी लंबवर्तुळाकार इलॉंगेटेड सोरस आपल्याला बघायला मिळतात. द ग्रेन्स ऑफ इन्फेक्टेड प्लॅन्ट ट्रान्सफॉर्म इंटू इलॉंगेटेड सोरस. आणि या ठिकाणी दाणे भरण्याची प्रक्रिया ही झालेली नसते. द सोराय फिल्ड विथ द ब्लॅक स्पोर्स ऑफ फंगस. आणि या ठिकाणी दाणे भरण्याच्या ऐवजी आपल्याला जर आपण त्याला 2 बोटांच्या चिमटीमध्ये जर आपण फोडून बघितलं तर ब्लॅक कलरचा पावडर आपल्याला त्या सोरायमधून आपल्याला बाहेर पडताना दिसतो. ठीक आहे. तर सिम्पटम्समध्ये हा फंगल डिसीज आहे, लक्षात ठेवायचं. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ग्रेन स्मट हा कुठला डिसीज आहे, फंगल आहे, बॅक्टेरियल आहे, व्हायरल आहे. ठीक आहे. अफेक्टेड प्लॅन्ट शो स्टंटेड ग्रोथ. द ग्रेन्स ऑफ इन्फेक्टेड प्लॅन्ट्स ट्रान्सफॉर्म इंटू इलॉंगेटेड सोरस अँड द सोराय फिल्ड विथ द ब्लॅक स्पोर्स ऑफ फंगाय. सोराय म्हणजे काय, तर त्याचे दाणे आपण म्हणतो, जे काही कणसामधले जे काही प्रत्येक जो दाणा असतो त्याला आपण सोराय म्हणतो. तर त्या ठिकाणी आपल्याला ब्लॅक पावडर आढळून येतो. कंट्रोल मेजर सीड ट्रीटमेंट विथ 300 मेश सल्फर पावडर ॲट द रेट ऑफ 6 ग्रॅम पर kg ऑफ द सीड. आता या ठिकाणी आपल्याला बिफोर सोईंग करण्याची आधी सीड ट्रीटमेंट द्यायची आहे आणि हा फंगल डिसीज आहे आणि जनरली फंगल डिसीजलाही आपण सल्फर पावडरची ट्रीटमेंट देत असतो आणि ती 1 हेक्टरला आपल्याला 1 kgला म्हणजे पर kg आपण सीडला देणार आहोत, त्याच्यामुळे 1 किलोग्रॅमला 6 ग्राम इतकी आपल्याला सल्फर पावडर वापरायची आहे आणि त्याच्यानंतरच सोईंग करायची आहे. देन अगेन सीड ट्रीटमेंट विथ थायरम ॲट द रेट ऑफ 3 ग्रॅम पर kg ऑफ द सीड. आणि याच्या व्यतिरिक्त आपण थायरमची सुद्धा सीड ट्रीटमेंट देऊ शकतो. ती 1 किलोग्रॅमला 3 ग्रॅम आहे आणि सल्फर पावडरची 1 किलोग्रॅमला 6 ग्रॅम इतकी आहे. त्यानंतर दुसरा जो डिसीज आहे तो आहे लूज स्मट. या फोटोग्राफमध्ये बघा एका बाजूला जे काही हेल्दी कणीस आहे किंवा इयर हेड्स आहे ते आपल्याला दिसते आणि दुसऱ्या बाजूला याच्यावर लूज स्मट्स याचा प्रादुर्भाव झालेला आढळून येतो. सिम्पटम्स आपण पाहूया. द अफेक्टेड प्लॅन्ट्स रिमेन डॉल्फ दॅन हेल्दी प्लॅन्ट्स. ज्या प्लॅन्ट्सवरती अफेक्ट झालेलं आहे ते कसं असते, डॉल्फ असते म्हणजे बुटकं असते, त्याची वाढ व्यवस्थित होत नाही. आणि जर आपण हेल्दी बघितलं असेल हेल्दी प्लॅन्ट तर त्याची वाढ ही चांगली झालेली आढळून येते. द स्टॉक्स प्रोड्यूस लार्ज नंबर्स ऑफ टिलर्स. आणि ज्या प्लॅन्टवरती या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो त्या ठिकाणी नंबर ऑफ टिलर्स म्हणजे बेसपासूनच आपल्याला असंख्य फांद्या फुटलेल्या या ठिकाणी दिसत आहे. जसं आपण शुगर केनमध्ये बघितलं आहे ग्रासी शूट, त्याचप्रमाणे या ठिकाणी
नंबर ऑफ टिलर्स राईज झालेले आपल्याला दिसतात. कंट्रोल मेजर सीड ट्रीटमेंट विथ 300 मेश सल्फर पावडर ॲट द रेट ऑफ 6 ग्रॅम पर kg ऑफ द सीड. या ठिकाणी सुद्धा आपण 1 किलोग्रॅमला 6 ग्रॅम सल्फर पावडरची ट्रीटमेंट देणार आहोत आणि त्याचबरोबर थायरमची सुद्धा आपण ट्रीटमेंट 1 किलोग्रॅम सीडला 3 ग्रॅम इतकी देणार आहोत. म्हणजेच लूज स्मट आणि ग्रेन स्मट याचे जे कंट्रोल मेजर आहे ते दोन्ही याचे सेम आहे, फक्त सिम्पटम्स वेगवेगळी आहेत. हा सुद्धा फंगल डिसीज आहे. यानंतर डाउनी मिल्ड्यू. सिम्पटम्स पहा. द फंगस ग्रोथ इज ऑकर्स ऑन द लीव्स. फंगस ग्रोथ इज ऑकर्स ऑन द लीव्स. The leaves turn pale yellow color with white fungal growth on underside. White fungal growth on underside. वरच्या बाजूला बघितलं आपण तर आपल्याला पांढरा कलर या ठिकाणी दिसतोय, येल्लो कलर आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि त्याच्या आतमधल्या साईडला अंडर साईडला व्हाईटिश ग्रोथ आपल्याला झालेली दिसते. द अफेक्टेड प्लांट्स रिमेन स्टंटेड अँड स्टराईल. तर ज्या भागावरती किंवा ज्या प्लॅन्टवरती याचा प्रादुर्भाव झालेला आहे ते प्लॅन्ट काय होते, स्टंटेड, त्याची पुरेशी ग्रोथ होत नाही. आणि स्टराईल. स्टराईल म्हणजे त्याच्यामध्ये फर्टिलिटी होत नाही, ग्रेन फॉर्मेशन होत नाही. कंट्रोल मेजर रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लॅन्ट. ज्या भागावरती याचा अटॅक झालेला आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, डिस्ट्रॉय करायचा आहे. फॉलो गुड क्रॉप रोटेशन. व्यवस्थित क्रॉप रोटेशन आपल्याला ते फॉलोड करायचं आहे. इम्प्रूव्ह ड्रेनेज कंडिशन ऑफ द सॉईल. जमिनीची ड्रेनेज कंडिशन म्हणजे रिमूव्हल ऑफ एक्सेस वॉटर. पाण्याचा जर योग्य निचरा होत नसेल तर त्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ड्रेनेज कंडिशन जमिनीची इम्प्रूव्ह करावी लागेल. अँड लास्ट ग्रो डिसीज रेझिस्टंट व्हरायटी. आपल्याला या रोगाला ज्या जाती आहेत, रेझिस्टंट व्हरायटीज आहेत, तर त्या रेझिस्टंट व्हरायटी आपल्याला ग्रो कराव्या लागतील. तर अशा प्रकारे आपण म्हणजे काही 3 पेस्ट आणि 3 डिसीज याचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला समजले असतील. यावरती सुद्धा तुम्हाला आता येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. फिल इन द ब्लँक्स की कुठला फंगल डिसीज आहे, कुठला व्हायरल डिसीज आहे. इमेज ओळखा. एखाद्या याचं कंट्रोल मेजर काय आहे. जर फंगल डिसीज असेल तर त्याचं कंट्रोल मेजर सल्फर पावडर आहे की कार्बोफ्युरान आहे, एंडोसल्फान आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर ते सुद्धा नीट वाचून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हा जो टॉपिक आहे किंवा हा जे क्रॉप कल्टिवेशन आहे ते क्रॉप कल्टिवेशन आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. परत आपण एकदा इमेज पाहून घेऊ. बघा, ग्रेन स्मट म्हणजे या ठिकाणी आपल्याला इमेज बघून त्याचे सिम्पटम्स लिहिता येणं गरजेचं आहे. या ठिकाणी या स्लाईडमध्ये जो काही डिसीज दिलेला आहे ग्रेन स्मट, तर या ठिकाणी गोलाकार आकार न दिसता आपल्याला लंबवर्तुळाकार इलॉंगेटेड सोरस या ठिकाणी दिसतात. नंतर लूज मटमध्ये काय होते तर ग्रेन्स आहे त्या ग्रेन्समध्ये ब्लॅक पावडर आपल्याला फॉर्म होताना दिसतो. आणि डाउनी मिल्ड्यूमध्ये येलो कलरचे वरच्या बाजूला आपल्याला स्पॉट दिसतात आणि खालच्या बाजूला पांढऱ्या कलरची ग्रोथ आपल्याला आढळून येते. तर अशा प्रकारे हे जे सोरगम कल्टिवेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला समजलं असेल. आणि आपल्याला या पेपरमध्ये पेपर फर्स्टमध्ये सोरगम हे सुद्धा क्रॉप कल्टिवेशन आपल्याला परीक्षेला आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. पेपर सेकंडचा जर विचार केला तर पोटॅटो आणि टोबॅको हे 2 क्रॉप आपल्याला अभ्यासायला आहेत. आणि पेपर फर्स्टमधलं सोरगम आणि पॅडी आधी झालेलं आहे आपलं. तर हे 2 क्रॉप आपल्याला 25 मार्कासाठी परीक्षेला असणार आहेत. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.